बाळा, आज मी तुला एक प्रश्न विचारतो. तू अनेक दिवसांपासून माझ्या समोर बसून प्रार्थना करत आहेस. कधी डोळ्यात पाणी घेऊन, कधी तुटलेल्या मनाने, कधी आसेने. पण आज तुझ्या मनात एकच प्रश्न आहे. स्वामी, तुम्ही माझं ऐकत आहात का? बाळा, माझं मौन म्हणजे माझी अनुपस्थिती नाही. आई लहान बाळाला चालायला शिकवते. पहिल्यांदा ती त्याचा हात धरते, मग हळूहळू हात सोडते. त्या क्षणी बाळाला वाटतं आईने मला सोडलं. पण खरं काय असतं? आई 2 पावल दूर उभी राहून त्याच्याकडेच पाहत असते. तो पडला तर धावत येण्यासाठी. तसंच कधीकधी तुला वाटतं मी दूर गेलो आहे, पण मी दूर नसतो. मी फक्त तुला मजबूत होताना पाहत असतो. बाळा, तू रोज मला विचारतोस माझ्यावरच एवढी संकट का? मी तुला एक गोष्ट सांगतो. एका गावात 2 शेतकरी होते. दोघांनीही एकाच दिवशी बी पेरलं. पहिल्या शेतकऱ्याने दररोज माती उकरून पाहिलं, बी उगवलं का? दुसऱ्याने मात्र संयम ठेवला. तो रोज पाणी घालत राहिला. काही दिवसांनी दुसऱ्याच्या शेतात हिरवी पालवी आली. पहिल्याच्या शेतात काहीच नव्हतं. का? तर कारण त्याने आधारितपणाने बीज नष्ट केले होते. अधीरपण झाला होता त्याच्या मनामध्ये की केव्हा केव्हा बी उगवते. बाळा, श्रद्धा ही अशीच असते. रोज शंका घेत राहिलास तर मनातील विश्वासच उगवणार नाही. पण संयमाने श्रद्धा जपलीस तर योग्य वेळ आली की फळ मिळतं. आता एक गोष्ट मनात ठेव. लोकांना वाटतं चमत्कार म्हणजे अचानक पैसा मिळणं, आजार लगेच बरा होणं किंवा एका रात्रीत आयुष्य बदलणं. पण मी तुला सांगतो, सर्वात मोठा चमत्कार कोणता माहीत आहे का? रागीट माणूस शांत होणं, निराश माणूस पुन्हा उभं राहणं, तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र येणं, वाईट सवयी सोडून चांगल्या मार्गावर चालणं, हेच खरे चमत्कार आहेत. बाळा, एक दिवस एक भक्त माझ्याकडे आला. तो म्हणाला, स्वामी, माझ्या घरात रोज भांडण होतात. मी त्याला एकच प्रश्न विचारला, आज तू घरात किती वेळा प्रेमाने बोललास? तो शांत झाला, कारण त्याला उत्तरच नव्हतं. त्या दिवसापासून त्याने एक सवय बदलली. राग आला तरी आवाज वाढायचा नाही. कोणी चूक केली तरी आधी समजून घ्यायचं. काही महिन्यांनी त्याचं घर बदललं. लोक म्हणाले स्वामींचा चमत्कार झाला. पण खरं काय झालं? भक्त बदलला म्हणून घर बदललं. बाळा, मी तुझं नशीब लिहायला आलो नाही. मी तुला योग्य मार्ग दाखवायला आलो आहे. तू त्या मार्गावर चाललास तर तुझ्या आयुष्यात होणारा प्रत्येक चांगला बदल तुला कृपेसारखाच वाटेल. आजपासून एक निर्णय घे. प्रार्थना फक्त मागण्यासाठी करू नको. प्रार्थना स्वतःला बदलण्यासाठी कर. माझ्याकडे येताना तक्रारी कमी आण, विश्वास जास्त घेऊन ये. कारण श्रद्धा आणि संयम हीच 2 दारं आहेत ज्यातून कृपा घरात प्रवेश करते. म्हणून बाळा, जर आज तुला उत्तर मिळालं नसेल तर निराश होऊ नको. कदाचित मी तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत असेन. विश्वास ठेव, चांगले कर्म करत राहा आणि लक्षात ठेव, मी शांत आहे पण तुझ्यापासून दूर नाही.